Tinggal.
Yes, very good morning to all. येतोय ना आवाज प्रत्येकांना? सांगा लास्ट लेक्चर रिवाइज दॅट काय झालेलं चेक करा. लास्ट लेक्चर काढा पटकन आणि सांगा काय घेतलेलं लास्ट लेक्चर मध्ये. लास्ट लेक्चर वी हॅव सीन द अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. करेक्ट. दोन लाईन जर असतील तर त्यांचा प्रोडक्ट फॉर्म स्पेशल लाईन्स आहेत. येस, स्पेशल लाईन्स आहेत विच आर पासिंग थ्रू ओरिजिन L1 and L2 या दोन लाईन्स आहेत which are passing through origin मधून जाणाऱ्या दोन लाईन्स आहेत L1 आणि L2. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू काय असतं mx. y इक्वल टू mx. फर्स्ट लाईनचा स्लोप m1, सेकंड लाईनचा स्लोप m2. सो वी कॅन डिनोट दिस इक्वेशन एज a1x b1y इक्वल टू 0 असं सुद्धा इंडिकेट होतं. a2x b2y इक्वल टू 0. या दोन लाईनचं काय घेतलेलं आपण जॉईंट इक्वेशन फॉर्म. या दोन लाईनसाठी जॉईंट इक्वेशन फॉर्म पाहिलं राईट. सांगा काय असतं जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन असतं ax² प्लस 2hxy प्लस by². या दोन लाईनचा प्रोडक्ट लाईन नंबर 1 इंटू लाईन नंबर 2 जे काय प्रोडक्ट तयार होतो फायनली या फॉर्मेशनचा जो प्रोडक्ट तयार होतो that is nothing but ax² 2hxy by² equal to 0. हा थेरम म्हणून पाहिलाय आपण ऑलरेडी. वी हॅव सीन दिस ऍज द थेरम म्हणून ऑलरेडी पाहिलाय तुम्ही. ax² 2hxy by² equal to 0. आता या जर दोन लाईन असतील तर डेफिनेटली दे विल मेक सम अँगल विथ इच अदर. राईट, दे विल मेक सम अँगल विथ इच अदर अँड दॅट इज व्हॉट tan थीटा. तो ऍक्यूट अँगल झाला tan थीटा. राईट. हा जर ऑब्झर्व केला तर तो ऑब्ट्यूस आहे पाय मायनस थीटा आहे. पाय मायनस थीटा हे ऑब्ट्यूस अँगल फॉर्मेशन आहे. तर जनरली तुम्हाला ऍक्यूट अँगल फॉर्मेशन बद्दल विचारलं असतं. दॅट इज tan थीटा. सांगा tan थीटा इक्वल टू व्हॉट. tan थीटा इक्वल टू, यस तुम्हाला टाईप नाही करता येणार आता त्यामुळं मीच क्वेश्चन विचारतोय मीच सांगतोय तुमचं लक्ष असू द्या. tan थीटा इक्वल टू 2√11 चा फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा. रिमेंबर ऑलवेज डिफरन्स बिटवीन द स्लोप डिवायडेड बाय 1 प्लस प्रोडक्ट ऑफ स्लोप 11 चा फॉर्म्युला. त्यावरून हे फॉर्मेशन तयार होतं. tan थीटा इक्वल टू काय तयार होतं 2√h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. याच्यावरती जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून ठेवा. जाता जाता फक्त एक क्वेश्चन घेतलेला आहे. मला वाटतं फारसा वेळ त्याच्यात गमवण्यात मिनिंग नाहीये कारण भरपूर गोष्टी आहेत या चॅप्टर मध्ये अजून दुसऱ्या की त्या घ्याव्या लागतील तुम्हाला. काय सांगता येतं अँगल बिटवीन द टू लाईन्स कन्सेप्ट आहे. अँगल बिटवीन द टू लाईन्स tan थीटा इक्वल टू ऑल क्वेश्चन सॉल्व मधुर थँक्यू. tan थीटा इक्वल टू L1 आणि L2 मधला अँगल आहे. राईट. सो ॲक्यूट अँगल tan थीटा इक्वल टू 2√h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. याचा एक थेरम पार्ट आहे. राईट. थेरम नंबर 1 म्हणू आपण. थेरम नंबर 1 हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर थेरम नंबर 2 हा थेरम नंबर 2 आहे. हे दोन थेरम व्यवस्थित करून ठेवायचे. अल्टरनेट इयर मध्ये हे फिक्स असतात. डायरेक्ट 3 to 4 मार्क्सला हे थेरमच विचारतात. डायरेक्ट 3 to 4 मार्क्ससाठी थेरमच विचारतात. टेक्स्टबुक असेल तर मार्क करून ठेवा. ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे. पेज नंबर 114. पेज नंबर 114 टेक्स्टबुक प्रमाणे थेरम नंबर 3 आहे. टेक्स्टबुक प्रमाणे थेरम नंबर 3 आहे. दॅट विल बी युजफुल. टेक्स्टबुक प्रमाणे थेरम नंबर 3 आहे. ओके. दिस इज इम्पॉर्टंट. विल कम फॉर द 3 or 4 मार्क्स साठी. त्यानंतर थेरम नंबर 2 म्हणजेच ऍज पर द टेक्स्टबुक इट इज ऍज पर द टेक्स्टबुक पेज नंबर 120. राईट. थेरम नंबर 4.4 दिलाय तसा. थेरम नंबर 4. ओके. थेरम नंबर 3 आणि थेरम नंबर 4. थेरम नंबर 3 आणि थेरम नंबर 4 पेज नंबर 120. पेज नंबर 120 वरती आहे. पेज नंबर 120 वरती आहे. पेज नंबर 120 वरती हा पार्ट दिलेला आहे. सो लक्षात ठेवा दिस टू आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अल्टरनेट येतो म्हणजे येतो. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स. दोन लाईन ओरिजिन मधून जात असतील तर त्यांच्यामधला अँगल tan थीटा काउंट होतो. दॅट इज 2√h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b नो डिनोट होतो. ओके. त्याच्यावरती काही फ्यू क्वेश्चन्स. लाईन्स आर परपेंडिक्युलर पॅरलल हे सगळे कन्सेप्ट लास्ट लेक्चर मध्ये नोट डाऊन करून दिले होते. सो पॅरलल परपेंडिक्युलर असेल तर a प्लस b इक्वल टू 0. त्यालाच आपण काय म्हणतो कोइफिशियंट ऑफ x², कोइफिशियंट ऑफ y². राईट.
जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील L1 अँड L2 एकमेकांना परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल जर तयार होत असेल यांच्यामध्ये, तर A प्लस बी किती असलं पाहिजे? किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. सेकंड केस, लाईन्स आर पॅरलल, L1 अँड L2 आर पॅरलल. L1 L2 सपोज पॅरलल आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे, होईल का पॉसिबल? L1 L2 पॅरलल असेल तर x स्क्वेअर मायनस ए बी ही व्हॅल्यू किती असते? 0. कोण साइड लाईन्स म्हणतात, पॅरलल शक्य नसतं, पण कोण साइड फॉर्म होऊ शकतो, कोण साइड फॉर्मेशन होऊ शकतं याच्यामध्ये. सो x स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. तो थीम ऑफ या गोष्टी तुम्हाला मिनिमम लक्षात राहायला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट इज, काही क्वेश्चन्स आहेत सगळे शेवटी घेईल आता, रिमेनिंग क्वेश्चन जे महत्वाचे आहेत वाटतात ते, मोस्ट ऑफ द केसेस थेरमच पडतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर मोस्ट ऑफ द केसेस थेरमच येतो एक्झाम मध्ये. या नेक्स्ट कन्सेप्ट टायटल इज जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, पेज नंबर 124. पेज नंबर 124, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. General second degree equation in x and y. 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 Next concept आहे general second degree equation in x and y. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, राईट. काय प्रकार आहे हा? लाईन, इफ लाईन ओरिजिन मधून जाव्यात असं काही कन्सर्न नसतो, राईट. लाईन ओरिजिन मधून जातीलच असं काही कन्सर्न नसतो. लाईन कॅन बी ऑफ एनी फॉर्म, लाईन कॅन बी ऑफ एनी फॉर्म. सपोज लाईन्स या पद्धतीने आहेत सध्या, दिस इज द L1 अँड दिस इज द L2. L1 आहे आणि L2 आहे, L1 L2 या पद्धतीने दोन लाईन्स आहेत. पॅरलल पण असू शकतात, परपेंडिक्युलर पण असू शकतात. हे जस्ट आपण इंटरसेक्ट दाखवलेलं आहे, इंटरसेक्ट दाखवलं, राईट. काय लक्षात ठेवायचंय? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. दोन लाईन ड्रॉ केल्यात एक्स अगेन्स्ट वाय ऍक्सिस वरती. दिस लाईनचं इमॅजिनेशन असं आहे की L1 L2 परपेंडिक्युलर पण असू शकतात, पॅरलल पण असू शकतात, आणि तिसरी केस म्हणजे दे विल इंटरसेक्ट इच अदर. तीन केसेस तयार होतात त्याच्या बाबतीत. दोन्ही पॅरलल असू शकतात, टर्न करा, पॅरलल करा, टर्न करा, परपेंडिक्युलर आणू शकता, टर्न करा, अँगल बिटवीन देम पण होऊ शकतो. आता L1 लाईनचं इक्वेशन, L1 लाईनचं इक्वेशन सपोज 10th मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे याचं एक्झाम्पल, a1x b1y प्लस c1 इक्वल टू 0. या टाइपची लाईन आहे सपोज 3x प्लस y मायनस 7 इक्वल टू 0. या लाईन्स तुम्ही ड्रॉ केल्यात एक्स अगेन्स्ट वाय, आठवतं? एक्स अगेन्स्ट वाय या टाइपच्या लाईन्स तुम्ही ड्रॉ केलेल्या आहेत ग्राफिकल फॉर्म्स मध्ये. इथं ग्राफिकल नाहीये, अल्जेब्रिकल स्टडी आहे. तुम्हाला अल्जेब्रिकल अंडरस्टूड पाहिजे. विदाउट ग्राफ ड्रॉ करता आपल्याला काही कन्क्लुजन्स काढावे लागतात. विदाउट ग्राफ काही कन्क्लुजन्स काढावे लागतात. त्याच्याबद्दल आपण लर्न करतोय सगळं. विदाउट ग्राफ सगळं लर्निंग आहे आता इथून पुढे. आता त्यासाठी एक जनरल लाईन इक्वेशन घेतलं, a1x b1y c1, राईट. सेकंड L2 इक्वल टू, L2 चं इक्वेशन a2x b2y प्लस c2 इक्वल टू 0. सांगा बरं, या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर काय कंडिशन असणार? सपोज हे अल्जेब्रिकली वेगवेगळं दाखवलं, दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत, दोन वेगवेगळ्या लाईन आहेत सध्या. ओके, कोण सांगतं जर या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर अल्जेब्रिकली कसं सांगतो आपण? अल्जेब्रिकली कसं सांगतो? अल्जेब्रिकली कसं सांगितलं जातं? दोन लाईन एकमेकांना पॅरलल जर असतील तर अल्जेब्रिकली कसं सांगणार याला? सपोज या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, L1 आणि L2 पॅरलल आहे. व्हॉट विल बी द डिफरन्स? येस, अथवा स्लोप्स आर इक्वल. सांगा, पहिल्या लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप, x चा कोएफिशियंट, y चा कोएफिशियंट, a1 बाय b1 विथ निगेटिव्ह साइन, करेक्ट. दिस इज द स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. काय लिहायचं लिहिताना? याचा कोएफिशियंट x, याचा कोएफिशियंट y चा कोएफिशियंट, x चा कोएफिशियंट मायनस a1 बाय b1, करेक्ट. आर यू गेटिंग? x चा कोएफिशियंट किती आहे? a1, y चा कोएफिशियंट b1, that is the slope of that line. Clear? Now second line चा slope,
सेकंड लाईन स्लोप M2 इक्वल टू लिहू नका -A2/B2 समजून घ्या. हे ऑलरेडी लिहून दिलंय 11th मध्ये तुम्हाला. 11th मध्ये लिहून दिलंय. आठवा गजनी आठवलं की नाही? गजनी झालं तुमचं फक्त बस. तुम्हाला विचारलं दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, पण मी तुम्हाला या दोन लाईन दिल्या असं तुम्ही काय सांगायला पाहिजे? आता समजेल का? येस सर नो. त्याच्यामुळे 11वी एवढी रगडून घेतली आहे. आता थोडं लिहिलं की पटकन समजतं ते. थोडं जरी लिहिलं तरी समजतं पटकन. ते. सांगा M1 इक्वल टू M2. द लाईन्स आर पॅरलल. रफली लिहा तुम्हाला कुठं लिहायचं असेल तर. सध्या इथं लिहू नका कारण मला वेगळा फॉर्म लिहायचा. 12th मध्ये जायचं आहे. हे 11th आहे. हा पार्ट 11th आहे. ब्लू पेनने लिहितोय ते सगळं 11th आहे. ब्लॅक पेनने लिहितोय ते सगळं 12th आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 12th आहे. हे 11th आहे. L1 L2 10th 11th मध्ये होतं. ओके. M1 इक्वल टू M2 -A1/B1 equal to -A2/B2. This is the condition. Minus minus becomes plus. A1/B1 equal to A2/B2. म्हणजेच A1/A2 equal to B1/B2. Coefficient of X चा रेशो. हे लक्षात ठेवा. दोन लाईन पॅरलल दिल्यात म्हणजे काय? दोन लाईन एकमेकांना पॅरलल दिलेल्या आहेत म्हणजे अर्थ असा निघतो. कोइफिशियंट ऑफ X divided by coefficient of X of another line. Coefficient of Y of the first line with the coefficient of Y of the second line. यांचा रेशो काय असतो? कॉन्स्टंट असतो. रेशो कॉन्स्टंट असतो जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील. याच्यामध्ये C1 आणि C2 इक्वल राहत नाही. C1 C2 इज नॉट इक्वल. C1 C2 इक्वल राहत नाही. रिमेंबर? लक्षात राहील. 9th मध्ये होता पाठ करून ठेवलं होतं त्याला. बरोबर आहे ना? पाठ करून ठेवलं होतं त्याला. स्लोपची कंडिशन आहे A1/B1 A2/B2 इक्वल आहेत. राईट? त्यावरून हे फॉर्मेशन मिळतं. लिहून ठेवा. लाईन्स आर पॅरलल. सांगा बरं कोण साइडला काय होईल? कोण साइड लाईन आहेत म्हणजे ही लाईन याला ओव्हरलॅप असेल तर, ही लाईन याला ओव्हरलॅप असेल तर, L1 आणि L2 एकमेकांना ओव्हरलॅप असतील तर कोण साइड लाईन म्हणतात त्याला. सध्या सिच्युएशन पॅरलल आहे. राईट? त्यानंतर कोण साइड फॉर्मेशन म्हणतात. कोइंसाइड फॉर्म काय असतो? कोइंसाइड फॉर्म A1 A2 B1 B2 राईट. A1 A2 B1 B2 इक्वल टू C1/C2. हा कॉन्स्टंट सुद्धा सेम असतो त्याच्यामध्ये किंवा प्रोपोर्शनेट असतो. येस. इन्फिनिटी सोल्युशन्स. याच्यामध्ये किती सोल्युशन्स मग? नो सोल्युशन्स. पॅरलल असेल तर नो सोल्युशन. याच्यामध्ये कोइंसाइड फॉर्म असेल तर दोन लाईन एकमेकांना काय करतात? ओव्हरलॅप होतात. ओव्हरलॅप झालं की इन्फिनिटी सोल्युशन्स. बरोबर आहे. दोन लाईन पॅरलल असेल तर नो सोल्युशन. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू एक्झॅक्ट सेम येत नाही. एक्स आणि वाय एक्झॅक्ट सेम नाही येणार. कळलं? वन सोल्युशन क्रॉस झाल्यानंतर इंटरसेक्ट असल्यानंतर पॅरलल असल्यात वन सोल्युशन कसं काय होतं राजा? एक्स आणि वाय मध्ये कॉमन व्हॅल्यू येते का? पॅरलल असल्यास दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. अर्णव मला सांग यांच्यामध्ये इंटरसेक्टिंग पॉइंटच नाही तर एक्स आणि वाय सेम कसं काय आलं तुझं? बरोबर आहे का? एक्स आणि वाय सेम येईल का अर्णव? येणार. मग नो सोल्युशन. इथं नो कॉमन सोल्युशन, इथं वन कॉमन सोल्युशन. आणि जर दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट अशा झाल्या तर इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. या पद्धतीने त्याची थिंक केलं जातं. ओके. या पार्ट ऑफ 12th मध्ये तुम्हाला दोन लाईनचा काय घ्यायचा आहे? प्रोडक्ट. अरे परपेंडिक्युलर राहिला. सांगा रे परपेंडिक्युलरची कंडिशन काय? इथंच आता लगेच सांगतो. जे 11th ला नव्हते त्यांनी लिहून घ्यायचं रे पटपट ते सगळं. हे लिहून ठेवा एका नोटबुक मध्ये. मार्जिनच्या वरती लिहून चला. डायरेक्ट 10वीतून 12वीत जम केल्यास काय हलवायचं तुमचं? सांगा पटकन. येस. L1 आणि L2 परपेंडिक्युलर आहेत. इथं लिहू नका. परत सांगतोय. हा पार्ट 12चा आहे. हे वेगळं आहे. L1 and L2 perpendicular. What is the condition? L1 and L2 are perpendicular. L1 and L2 are perpendicular. सांगा. L1 लाईनचा स्लोप -A1/B1, right? L2 लाईनचा स्लोप -A2/B2. That is M1. That is M2. The product of slope is -1. So -A1/B1 into -A2/B2 equal to -1. So this minus becomes plus.
न्यूमरेटर पार्ट काय असेल A1 A2 चा प्रोडक्ट, डिनॉमिनेटर मध्ये B1 B2 चा प्रोडक्ट इक्वल टू -1. या ठिकाणी A1 A2 मायनस B1 B2, A1 A2 मायनस या साईडला प्लस झाला B1 B2. सांगा रे कन्क्लुजन काय झालं शेवटी, लक्ष द्या. L1 आणि L2 आर परपेंडिक्युलर आहेत. L1 L2 आर परपेंडिक्युलर, L1 L2 आर परपेंडिक्युलर. M1 minus A1 by B1, M2 minus A2 by B2. कुठून आणलं हे, कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y, कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. हे झाले स्लोप्स. स्लोप झाले. प्रोडक्ट ऑफ स्लोप किती असतो, -1 असतो. कधी, दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. L1 आणि L2 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इथे L1 आहे सपोज, इथे L2 आहे, दोन्ही एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. सो त्या केस मध्ये प्रोडक्ट ऑफ स्लोप हा किती असतो, -1 असतो. प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1 इन दॅट केस. येस, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1 इन दॅट केस. सो M1 M2 -1. त्यामुळं याचा आणि याचा प्रोडक्ट घेतला आणि सॉल्व्ह केलं. A1 A2 प्लस B1 B2 इक्वल टू किती आलं, 0. याला म्हणतात अल्जेब्रिकल क्रॉस चेक. हे कसं वाचायचं, कोएफिशियंट ऑफ x ऑफ बोथ द लाईन्स, दोन्ही लाईनचा कोएफिशियंट ऑफ x प्लस कोएफिशियंट ऑफ बोथ द लाईन्स y, कोएफिशियंट ऑफ x, कोएफिशियंट ऑफ y, राईट. कोएफिशियंट ऑफ x चा प्रोडक्ट प्लस कोएफिशियंट ऑफ y चा प्रोडक्ट जर 0 येत असेल तर अल्जेब्रिकली समजून घ्यावं लागतं की लाईन्स दिलेल्या काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. हे अंडरस्टूड होत याच्यामध्ये, हे अंडरस्टूड असलं पाहिजे. ओके, लेट द कन्सर्न ऑफ पार्ट ऑफ 12th जस्ट तुम्हाला समजावं एक्झॅक्ट काय करतोय आपण. सिंगल लाईन बद्दल आपण ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे. नाव वी हॅव टू मेक द जॉईंट इक्वेशन. याचं तुम्हाला काय तयार करायचंय, जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन तयार करायचं. याचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन तयार करायचं. कसं तयार करतात, लास्ट टाइम झालंय आपल्याला. ज्या लाईन ओरिजिन मधून जात होत्या त्यांचं कंबाईन इक्वेशन तुम्ही घेतलंय, करेक्ट. तसंच या दोन लाईनचं तुम्हाला काय घ्यायचं आता, कंबाईन इक्वेशन तयार करायचं. सो स्टार्ट टू फॉर्म द कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन, कंबाईन इक्वेशन कसं तयार करतात, L1 L2 चा प्रोडक्ट दॅट इज A1x B1y प्लस C1 चा प्रोडक्ट कशासोबत घ्यायचा, A2x B2y प्लस C2 इक्वल टू 0. सो स्टार्ट, फटाफट स्टार्ट करा हा प्रोडक्ट घेण्यासाठी. A1x B1y C1 प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट टर्म या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय, करेक्ट. सेकंड टर्म तिन्ही टर्मला मल्टिप्लाय, थर्ड टर्म तिन्ही टर्मला मल्टिप्लाय. पूर्ण अशी ट्रेन तयार होईल. स्टार्ट द ट्रेन, स्टार्ट.
प्रोडक्ट झाला का तयार चेक करा काय होईल. काय असेल A1 A2 चा प्रोडक्ट x स्क्वेअर A1 A2 x स्क्वेअर प्लस A1 B2 मात्र A1 B2 प्रोडक्ट ऑफ XY प्लस लक्ष द्या पहिल्या टर्मनी फर्स्ट नी सेकंड फर्स्ट नी थर्ड सो A1 C2 X झालं कंप्लीट. A1 X नी A2 X ला A1 X नी B2 Y ला A1 X नी C2 ला करेक्ट. आता इथं पुढे लिहिण्याऐवजी खालच्या साईडला लिहितोय प्लस सेकंड B1Y B2 A2X B1Y A2X A2 B1 A2 B1 XY प्रोडक्ट असेल या टर्मनी मल्टिप्लाय करतोय प्रत्येक टर्मला. सो या ठिकाणी A2 B1 झाला XY प्रोडक्ट. त्यानंतर B1 B2 B1 B2 Y चा स्क्वेअर इथला B1 इथला B2 आणि Y चा स्क्वेअर व्यवस्थित लक्ष द्या. B1 C2 B1 C2 Y इथला B1 इथला C2 and the Y प्लस पुढचा प्लस C1 नी याला मल्टिप्लाय A2 C1 X B2 C1 Y सिस्टमॅटिक लिहा. C1 C2 चा प्रोडक्ट C1 C2 चा प्रोडक्ट इक्वल टू 0. 10th मध्ये जसं तुम्ही लाईन्स काढल्या होत्या राईट तर काय झालं या ठिकाणी दोन लाईनचा प्रोडक्ट आपण घेतोय. ही फर्स्ट लाईन आहे ही सेकंड लाईन आहे. या दोन लाईनचा प्रोडक्ट तयार करतोय त्याला म्हणतात जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. पॉवर 2 येते XY रिलेटेड पॉवर 2 येते त्यामुळे XY रिलेटेड पॉवर 2 येते त्यामुळे ओके. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय काढताना सुरुवातीला काय लिहायचं A1 A2 x चा स्क्वेअर लिहायचा. A1 A2 x चा स्क्वेअर फर्स्ट टर्म लिहायची. फर्स्ट टर्म इज A1 A2 x चा स्क्वेअर. फर्स्ट टर्म काय लिहायची आहे A1 A2 x चा स्क्वेअर A1 A2 x चा स्क्वेअर A1 A2 x चा स्क्वेअर लिहिलं. त्यानंतर y स्क्वेअर रिलेटेड टर्म शोधा. B1 B2 y चा स्क्वेअर लिहा रे. B1 B2 y चा स्क्वेअर पहिले x स्क्वेअर लिहायचं नंतर y स्क्वेअर. आठवा आपण होमोजिनियस इक्वेशन कसं लिहायचं. होमोजिनियस इक्वेशन कसं लिहित होतो ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0 असं लिहायचो आपण करेक्ट. x स्क्वेअर आणि शेवटी y स्क्वेअर. इथं x स्क्वेअर सुरुवातीला ठेवा त्यानंतर y स्क्वेअर ठेवा. सांगा बरं नेक्स्ट टर्म कुठली मग नेक्स्ट टर्म कुठली पाहिजे प्रोडक्ट ऑफ XY करेक्ट आहे लक्ष अर्णव व्हेरी गुड. किती पडले रे अर्णव जे दिल्ली का किती मार्क पडले तुला किती पडले. घसरली गाडी हा या वीक मध्ये घसरली गाडी. खरं देतोय का काय करतोय काय माहिती. 100 तरी स्कोअर कसं काय आलं. असं असेल तर पहिलाच अटेम्प्ट क्लिअर आहे हा. जानेवारी मंथ्स मध्येच क्लिअर राहशील. असं असेल तर जानेवारी मंथ्स मध्ये सगळं क्लिअर राहील. जानेवारी मध्येच फर्स्ट जेई क्लिअर डायरेक्ट ऍडव्हान्सचा अभ्यास चालू करायचा. काय होईल इथं A1 A2 x स्क्वेअर. लक्ष द्या इथं XY आलेला आहे ऑब्झर्व इथं XY आलेला आहे या ठिकाणी एक XY आलेला आहे करेक्ट. सो या दोन्ही मधून XY कॉमन आणि रिमेनिंग टर्म ब्रॅकेट मध्ये लिहायचे. सांगा टर्म काय मिळते A1 B2 A2 B1 A1 B2 A1 B2 प्लस A2 B1 A2 B1 हे जे फॉर्मेशन आहे या टर्म्स मधून कॉमन काय आलं XY कॉमन आलं. या फॉर्मेशन्स मधून XY कॉमन आला. कळलं का प्रत्येकाला समजलं का. या दोन टर्म ऑब्झर्व करा या दोन्ही मध्ये काहीतरी कॉमन आहे दॅट इज XY अँड दॅट XY वी हॅव टेकन कॉमन आउट. ओके नेक्स्ट पुढची टर्म सांगणार आहे. नेक्स्ट टर्म इज व्हॉट नेक्स्ट टर्म काय पाहिजे एक्स सी रिलेटेड पाहिजे राईट. एक्स सी रिलेटेड असते जनरली. सो इथं ऑब्झर्व करा एक्स चा कोइफिशियंट A1 C2 एक्स चा कोइफिशियंट A2 C1 राईट. या दोन टर्म्स ऑब्झर्व करा एक्स कॉमन घ्या. दोन टर्म्स ऑब्झर्व करून कॉमन घ्या. या ठिकाणी लिहितोय परत पुढचा खालचा पार्ट. सांगा या ठिकाणी A1 C2 प्लस A2 C1 कुणासोबत प्रोडक्ट एक्स सोबत प्रोडक्ट. ओके या ठिकाणी लिहितोय फर्स्ट
A1 C2 A1 C2 A2 C1 प्रोडक्ट विथ X प्लस सांगा नेक्स्ट Y साठी ऑब्झर्व करा. लिहा, कंटाळ करू नका, लिहा ते Y रिलेटेड टर्म्स चेक करा. B2 C1 B1 C2. So form this Y कॉमन येतो B1 C2 B2 C1 काय कॉमन Y कॉमन नेक्स्ट झालं x स्क्वेअर y स्क्वेअर प्रोडक्ट ऑफ xy x आणि y टर्म आली सगळ्या शेवटी C1 C2 सगळ्या शेवटी C1 C2 प्रोडक्ट ऑफ C1 C2 इक्वल टू व्हॉट 0 प्रोडक्ट ऑफ C1 C2 इज 0. नाउ रिप्लेसिंग टर्म्स तयार करा. कशाला रिप्लेस करायचंय A1 A2 ला रिप्लेस करायचंय. सांगा कशाला रिप्लेस करणार A1 A2 ला कशाने रिप्लेस प्रोडक्ट ऑफ B1 B2 शुड बी रिप्लेस बाय राईट आणि सगळ्या शेवटी C1 C2 ला एक रिप्लेस करणार आहे. रिप्लेसिंग टर्म ब्लू मध्ये लिहिलेल्या आहेत. रिप्लेसिंग टर्म्स ब्लू मध्ये लिहिलेल्या आहेत. ओके सो या ठिकाणी A1 A2 चा प्रोडक्ट इज रिप्लेस बाय A. A1 A2 प्रोडक्ट इज रिप्लेस बाय A. प्रोडक्ट ऑफ A1 A2 इज A. राईट हे इक्वेशनचं फॉर्मेशन झालं. प्रोडक्ट ऑफ A1 A2 इज द A. सेकंड वन B1 B2 चा प्रोडक्ट B. राईट त्यानंतर A1 B2 A2 B1 is 2HXY. राईट त्यानंतर A1 C2 A2 C1 इक्वल टू 2G. त्यानंतर B1 C2 B2 C1 is 2F and product of C1 C2 as C1 C2 as the C. तुम्ही म्हणाल हे काय केलं सर तुम्ही मला सांगा या ठिकाणी 3 आलं आणि या ठिकाणी 2 आलं किती लिहिणार रे तुम्ही या ठिकाणी 3 आलं आणि या ठिकाणी 2 आलं प्रोडक्ट ऑफ 3 into 2 किती इथं व्हॅल्यू आहेत म्हणून तुम्ही आन्सर 6 सांगता पटकन अर्थ समजतोय का इथं 3 आहे इथं 2 आहे 3 into 2 आन्सर इज 6 तसा हा 6 आहे या ठिकाणी सपोज प्रोडक्ट मध्ये 5 into 3 आलं 5 into 3 आलं काय लिहिणार तुम्ही 15 लिहिणार शेवटी 15 लिहिणार तो 15 म्हणजे बी अर्थ कळाला का काय कन्वर्ट केलं आपण इथं व्हॅल्यूज आहेत त्या कन्वर्ट होतात सिंगल मध्ये ही व्हॅल्यू सिंगल फॉर्म मध्ये कन्वर्ट होते ही व्हॅल्यू सिंगल मध्ये कन्वर्ट होत असते ही व्हॅल्यू सिंगल मध्ये कन्वर्ट होते कन्वर्ट होणारे फॉर्म्स आपण लिहिले आता सांगा इक्वेशन फायनली काय असेल फायनली इक्वेशन A x square correct ax square plus b y square plus b y square next plus 2hxy plus 2gx plus 2fy plus c equal to plus c equal to 0. This is called second degree equation in x and y. Yes, सगळ्यांना चालतं. This is the equation of circle. This is the pair of line. This is the ellipse. This is the hyperbola, parabola. सगळे इक्वेशन हा कव्हर करतो. त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला तुम्ही काय करता अर्धवट झोपेत असता म्हणून तुम्हाला काय समजत नाही एक तर लिहित नाहीत तुम्ही सगळ्यात मेन तुम्हाला शाप लागेल मॅथचा मी पहिलेच सांगितलं तुम्ही जर व्यवस्थित लिहित नसाल तर तुम्हाला कर्स ऑफ मॅथमॅटिक्स लागणार हे लक्षात ठेवायचं येऊ शकत नाही व्यवस्थितपणाने जर लिहिलं नाही तर त्याला एक तर सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं पाहिजे सेकंड थिंग बघून लिहिणं आता जसं तसं कॉपी करतात फक्त इथं C1 लिहिलाय का C2 लिहिलाय याच्यातला डिफरन्स जर समजत नसेल तुम्हाला तर तो मी लिहिला चुकीचा तरी तुम्ही करेक्ट लिहिला पाहिजे कुठून बेस पार्ट वरून लिहिलं पाहिजे कधी आपण कसं करतो बोर्डवरचं जसं तसं कॉपी करतो असं जर करत असेल तर मॅथ्स येणारच नाहीये कुठून कॉपी केलंय मी हे सगळं कुठून कॉपी केलंय कॉपी करणं हे नाहीये याच्यामध्ये काय पाहिजे एक सिस्टमॅटिकपणा पाहिजे आणि हे व्हॅल्यूज आहेत त्या कन्वर्ट केल्यात आपण
या व्हॅल्यूज कन्वर्ट केल्यात व्यवस्थितपणे. सो इक्वेशन तयार झालं. ax² by² 2hxy 2gx 2fy + c = 0. या आधी समजून सांगितलं होतं. हे इक्वेशन कशाचं आहे? हे इक्वेशन सगळ्या जॉमेट्रीज कव्हर करतं. एक तर स्ट्रेट लाईन, दुसरं सर्कल, तिसरा कोनिक्स, कोनिक्स मध्ये परत 3 जॉमेट्रीज, कोनिक्स मध्ये 3 जॉमेट्रीज, दॅट इज पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. हायपरबोला आता समजतंय? या सगळ्या जॉमेट्रीचं इक्वेशन आहे. म्हणूनच त्याला काय म्हणतात? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता पहा, तुम्ही जर एवढा पार्ट हाईड करून ठेवला, इथून एवढा पार्ट कट केला, याचा सांगा बरं कशाचं इक्वेशन? लास्ट टाइम सांगितलं होतं मी. हा रेड पार्ट आहे तो कट केलं, सपोज कट केलं, रिमेनिंग पार्ट काय राहतं रे? मला सांगा. ही व्हॅल्यू आहे आणि ही सपोज 3 आहे. x 3x + 4y + 7 = 0. झालं? काय झालं हे? x ची पॉवर 1, y ची पॉवर 1 आणि कॉन्स्टंट आलाय. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सांगितलं लास्ट टाइम मी तुम्हाला. दिस ऑब्झर्वेशन वी नीड टू बिल्ड इन अस. आपल्याला हे ऑब्झर्वेशन बिल्ड करायचं आहे. एक्झॅक्ट इक्वेशन कशाचं आहे? हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं पण आहे, सर्कलचं पण आहे, कोनिक सेक्शन्स मध्ये पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला पण आहे. फक्त याच्यातल्या काही गोष्टी काय कराव्या लागतात? कट कराव्या लागतात. कट कराव्या लागतात. जसं इथून एवढा पार्ट जर इक्वेशन मध्ये नसेल, रिमेनिंग पार्ट इंडिकेट्स स्ट्रेट लाईन. रिमेनिंग पार्ट काय दाखवतो? स्ट्रेट लाईन इंडिकेट करतो. 2g एक व्हॅल्यू आहे, हे डोक्यातून काढून टाका. हे सगळं पार्ट, इथं 5x आहे, इथं 7y आहे, इथं 1 आहे = 0 असं इमॅजिनेशन याच्या मागे केलं जातं. आता याच्यानंतर, याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं, सगळ्यात पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेलं, हा xy नाही आहे. सांगा कशाचं इक्वेशन? हा प्रोडक्ट ऑफ xy ही टर्म गायब आहे. इक्वेशन काय तयार झालं? ax² by² 2gx 2fy + c = 0. बरेच जणांच्या लक्षात आहे हे 11वी पासून शिकवत आलंय तुम्हाला. काय झालेलं आहे? ax² by² 2gx 2fy + c = 0. लक्षात ठेवा. स्ट्रेट लाईन साठी x y आणि कॉन्स्टंट येतो फक्त, राईट? सर्कल साठी xy येत नाही. प्रोडक्ट ऑफ xy मिळतच नाही. प्रोडक्ट ऑफ xy ही टर्म काय नसते. प्रोडक्ट ऑफ xy टर्म नसली की समजून घ्यायचं सर्कल आहे, राईट? हा पार्ट कंपल्सरी असतो सर्कल बाबतीत. का? कारण सर्कल कुठेही ड्रॉ करा, सिमेट्रिक नेचर दाखवतं. आपण त्याला क्रॉस केलं की सिमेट्रिक नेचर दाखवतं. या साईडला सेम, या साईडला सेम, अप साईडला सेम, डाऊन साईडला सेम, राईट? कॉइन इलिप्स येतो ना, ax² by² आणि सगळे टर्म आणि डायरेक्ट कॉन्स्टंट असतात. सगळे टर्म 0 असते त्याच्यानंतर. ax² by² हे सगळ्या टर्म 0 असतात आणि c असतो डायरेक्ट. आता सर्कल बाबतीत अजून एक गोष्ट सांगितलेली, x² आणि y² कोइफिशियंट काय असतात? सेम असतात. तेच सांगतोय, तुम्ही जॉमेट्री ड्रॉ करून ऑब्झर्वेशन नाहीये तुमच्या सिलेबस मध्ये. आता तुम्हाला अल्जेब्रिकली अंडरस्टूड पाहिजे, अल्जेब्रिकली समजलं पाहिजे हे कशाचं इक्वेशन आहे. सर्कलचं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, कशाचं इक्वेशन आहे हे पटकन समजलं पाहिजे. सीईटीला लेसनला, कुठलं लेसन? संडेला, संडे टेस्टला ओव्हरऑल असतं. ओव्हरऑल सीईटीला आतापर्यंत 11वीचा सिलेबस सगळा आणि 12वीचा जेवढा आपला झालाय विथ स्ट्रेट लाईन, सिंपल क्वेश्चन्स असतात स्ट्रेट लाईन मध्ये, सिंपल क्वेश्चन्स. तसं सिलेबस राहील तुम्हाला. लक्ष द्या. सर्कल बाबतीत ए आणि बी ची व्हॅल्यू सेम असते. इलिप्स बाबतीत ए आणि बी वेगवेगळे असतात, असं लक्षात ठेवायचं. ए आणि बी बाबतीत इलिप्स मध्ये वेगवेगळी व्हॅल्यू कॅरी करतो, सर्कल बाबतीत सेम. का? कारण सर्कल सगळ्या डायरेक्शन मध्ये ए रेडियस फॉलो करतो, करेक्ट? सर्कल सगळ्या डायरेक्शन मध्ये ए रेडियस फॉलो करतो. ए आणि इथं सुद्धा एच पाहिजे सर्कल बाबतीत, लक्षात ठेवा. इलिप्स बाबतीत इलिप्स बाबतीत सर्कल आणि इलिप्स मध्ये काय फरक आहे? सर्कल आणि इलिप्स मध्ये ही जी रेडियस आहे ती सेम नसते. रेडियस थ्रूआउट सेम नसते. इलिप्टिकल पाथ,
बरोबर आहे का? इलिप्टिकल पाथ, केप्लर्स लॉ, सन कधी कधी क्लोज टू द अर्थ असतो, कधी कधी येस अपार्ट फ्रॉम द अर्थ असतो. हे ऑब्झर्वेशन कशावर दाखवलेत? इलिप्टिकल पाथ मुळे असतात. इलिप्टिकल पाथ मुळे असतात ते, लक्षात ठेवा. आता या पार्ट ऑफ मला सांगा, हा जर ए असेल तर उरलेला पार्ट बी, हा जर ए असेल तर हा बी झालं. म्हणून इलिप्स बाबतीत लक्षात ठेवायचं, हा आणि हा कोइफिशियंट वेगवेगळा असतो. इलिप्स असू शकतो, वेगवेगळा असू शकतो. आणि अदरवाइज हे दोन सेम झाले, हे कोइफिशियंट दोन सेम झाले तर सर्कल राहणार. का सर्कल राहणार? कारण हा शेप काय बनतो, हा शेप सर्क्युलर फॉर्म मध्ये एनी डायरेक्शनला रेडियस मात्र ए राहते. कुठल्या डायरेक्शनला? ए. सर्कल आपण प्रेस केलं की त्याचा इलिप्टिकल पाथ तयार होतो. सर्कल प्रेस केला की त्याचा इलिप्टिकल पाथ तयार होतो. आता ही रेडियस राहत नाही, ए राहत नाही. हा ए होऊ शकतो पण हा ए नाही, तसा अर्थ त्याचा घेतलाय. राईट? प्लॅनेटरी मोशन पूर्णपणे याच्यावरती डिपेंडेंट, सगळी पूर्ण प्लॅनेटरी मोशनच याच्यावरती डिपेंड करते. ओके, काय शिकतोय हे क्लिअर आहे का? दोन लाईन आहेत, काय घेतलं त्यांचं? प्रोडक्ट तयार केलं आणि त्याच्यापासून काय मिळवलं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. का सेकंड डिग्री? एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आलेला आहे. राईट? ह्या होमोजिनियस नाहीये. कोण सांगतात? हा होमोजिनियस नाहीये. का होमोजिनियस नाहीये? का? पण या आधीचं इक्वेशन इथून इथपर्यंत होमोजिनियस आहे. इथून एवढा पार्टच आधीच्या इक्वेशन मध्ये होता. ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0 होता. राईट? तो होमोजिनियस आहे. पुढचा पार्ट होमोजिनियस नाही. का? म्हणूनच याला सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय म्हणतात. होमोजिनियस शब्द कुठेही नाही आला याच्यामध्ये. होमोजिनियस इक्वेशन होमोजिनियस वर्ड कुठेही नाही आला याच्यामध्ये. का नाही आलं? कारण प्रत्येक टर्म मधली पॉवर इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं कंबाईन पॉवर 2 आहे. इथं पॉवर सेम आहे का? इथं 2 आहे का पॉवर? नाही, 1 आहे. व्हेरिएबलची पॉवर चेक करा. एक्सचा काय आलेला आहे? स्क्वेअर. वायचा काय आलेला आहे? स्क्वेअर. एक्स वायचा कंबाईन स्क्वेअर झाला. इथं आहे का? नाहीये. इथं आहे का? नाहीये. इथं आहे का? नाहीये. याचा अर्थ हे होमोजिनियस नाहीये. जेवढा पार्ट मार्क केलाय त्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणतात. जेवढा पार्ट मार्क केलाय तेवढ्यालाच. आता हा होमोजिनियस इथून एवढा पार्ट आहे आणि इथून पुढं नॉन होमोजिनियस असं कोणी म्हणत नाही याला. यालाच त्याच्यामुळेच कॉमन नेम आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. ओके, पण हे कशाचं बनलेलं आहे? हे इक्वेशन कशाचं एक्झॅक्टली आपण तयार केलंय? हे इक्वेशन एक्झॅक्टली आपण कशापासून तयार केलेलं आहे? हे इक्वेशन दोन लाईन्स आहेत. पण सांगताना सांगितलं ना, हे स्ट्रेट लाईनचं पण इक्वेशन असू शकतं. अजून एक राहिलं आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मेन, ज्याच्यापासून आपण तयार केलं, दॅट इज द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन अँड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे दोन लाईनचा काय घेतला आपण? प्रोडक्ट घेतलाय. प्रोडक्ट, दोन लाईनचा प्रोडक्ट घेऊन हे इक्वेशन तयार झाले. बेसिकली हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं पण आहे, सर्कलचं पण आहे, कोनिक्स पण आहे, पॅराबोला पण आहे, इलिप्स पण आहे, हायपरबोला पण आहे. पण आपल्याला पाहिजे काय? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता मला सांगा, तुम्हाला कसं काय समजेल स्ट्रेट लाईन आहे का सर्कल आहे का कोनिक्स आहे? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन साठी अल्जेब्रिकल चेक. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे. हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचंच आहे. याचा सुद्धा क्रॉस चेक असतो. याचा सुद्धा क्रॉस चेक असतो. तुम्हाला एक्झाम मध्ये एक इक्वेशन दिलं जाईल, ते कशाचं इक्वेशन आहे हे सुद्धा विचारू शकतात. हे कशाचं इक्वेशन आहे हे सुद्धा विचारू शकतात. साहजिक आहे, या चॅप्टरशी रिलेटेड क्वेश्चन असेल आणि याच एका चॅप्टर वरती क्वेश्चन विचारायचं, तुम्ही काय लिहिणार? पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच लिहिणार शेवटी. राईट? तर लक्षात ठेवा, हे जे इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे, याच्यासाठी अल्जेब्रिकल क्रॉस चेक आहे आणि तो आपल्याला शिकायचा, तो आपल्याला फॉर्म करायचा आहे. सो याचा अल्जेब्रिकल चेक, दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे, याचा एक क्रॉस चेक आहे आणि तो एक्झाम मध्ये येतो. राईट डाऊन दॅट. दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच आहे हे प्रूव्ह करण्यासाठी एक क्रॉस चेक आहे याच्यामध्ये. अदरवाइज काय होऊ शकतं? सर्कलचं पण असू शकतं, कोनिक्स पण असू शकतो, पॅराबोला असू शकतो, इलिप्स, हायपरबोला. सर्कल पटकन समजतो पण त्याच्यात एक्स वाय टर्म नसते. सर्कल पटकन असं होऊ शकतं ना, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये एच ची व्हॅल्यू 0 झाली तर एच व्हॅल्यू 0 होऊ शकते, अशी पण केस होऊ शकते. एच व्हॅल्यू 0 आहे सपोज, मग ते सर्कलचं आहे का पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे ते समजत नाही त्या केस.
बरं म्हणजे जे आहे ते जेवढं माहिती आहे तुला कर एकच ऍप्लिकंट ना सांगितलं ना डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड राहू दे. So लिहून ठेवा. The general second degree equation represents the pair of line. General second degree equation represents pair of lines. Represents general second degree equation represents pair of lines. If पहिल्यांदा इक्वेशन लिहितो काय जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ax square plus 2hxy by square 2gx 2fy plus c equal to 0. त्याला काय म्हणतात सेकंड डिग्री इक्वेशन xy सॉरी सुरुवातीला x स्क्वेअर ला नंतर xy by square 2gx 2fy plus c equal to 0. हे पेअर ऑफ लाईन पासून इक्वेशन तयार झालं सपोज मग याचा क्रॉस चेक घ्यायचा आहे आणि नसेल तर त्याच्यासाठी क्रॉस चेक आहे डिटरमिनंट टाका डिटरमिनंट असतं आणि या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती असते 0. या डिटरमिनंटची व्हॅल्यू 0. जर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स द पेअर ऑफ लाईन्स. गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स द पेअर ऑफ लाईन्स. डिटरमिनंटची व्हॅल्यू मग डिटरमिनंट लिहायचं कसं डिटरमिनंट लिहिताना डायगोनली ए बी सी लिहायचं डायगोनली ए बी सी लिहायचं डायगोनली ए बी सी. आता एच आहे जी आहे एफ सिक्वेन्सली काय येतो ए बी सी डी ई एफ जी आणि एच असं येतं एफ जी एच राईट. सिक्वेन्सली एफ जी एच येतं राईट. सो इथं एफ लिहायचं आहे इथं जी लिहायचं आहे आणि या ठिकाणी एच लिहायचं एफ जी एच असं सिक्वेन्स पडा एफ जी एच म्हणजे फर्स्ट रो कम्प्लीट झाला तुमचा राईट. फर्स्ट रो कम्प्लीट झालं पहिले डायगोनली ए बी सी लिहायचं डायगोनली ए बी सी लिहायचं एफ जी आणि एच राईट. त्याच्यानंतर हा एच सिमेट्रिक आहे हा एच सिमेट्रिक मध्ये टाका म्हणजे सेकंड रो मध्ये टाका. इथला जी सिमेट्रिक मध्ये आणा मिरर इमेज म्हणा मिरर इमेज ही लाईन आहे याची इमेज इथं येते राईट. हा 1-3 पोझिशनला आहे फर्स्ट रो थर्ड कॉलमला आहे हा कुठं आला थर्ड रो फर्स्ट कॉलमला आला. त्यानंतर हा एफ या ठिकाणी मिरर इमेज आता समजतोय अलॉंग द डायगोनल. आणि या व्हॅल्यूज आपल्याला या इक्वेशन पासून मिळतात ए मिळतो एच मिळतो बी मिळतो जी एफ आणि सी ए बी सी हे 3 एच जी एफ हे 3 टाकून इक्वेशन 0 आलं की समजून घ्यायचं हे कशाचं इक्वेशन आहे 2 लाईनचं इक्वेशन आहे. याच्या हे जे इक्वेशन आहे ते 2 लाईनचं बनलेलं आहे आणि जर 0 नसेल तर ते 2 लाईन पासून इक्वेशन तयार झालेलं नाही. इट कॅन बी सर्कल इट कॅन बी पॅराबोला इट कॅन बी हायपरबोला अशा कंडिशन्स आहेत. या अल्जेब्रिकल कंडिशन्स तुम्हाला लर्न आउट पाहिजे. सो स्टडी करणारे कायम लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन असतं तुम्हाला JEE ला असू शकतो सीईटीला पॉसिबल फार कमी आहे कारण कोणी सेक्शन उडवलं सिलेबस मध्ये कोणी सेक्शनच ठेवला नाहीये तुम्हाला. तर काय लक्षात ठेवायचं ax square 2x square by square 2gx 2fy plus c equal to 0 सगळ्यांचं मिळून इक्वेशन आहे. पण त्याच्यापैकी एक्झॅक्ट कोणाचं आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा असेल तर हा क्रॉस चेक पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा असेल तर हा क्रॉस चेक असतो. ओके घ्या क्वेश्चन घ्या एक्सरसाइज 4.2 मध्ये राहिलेले क्वेश्चन्स मी नंतर घेतो. मला जेवढे इम्पॉर्टंट वाटतात ते क्वेश्चन्स मी नंतर घेईल तुम्हाला सगळ्यात शेवटी चॅप्टरच्या. घ्या क्वेश्चन 4.3 मधला थर्ड घ्या 4.3 मधला थर्ड
4.3 मधला थर्ड क्वेश्चन. पेज नंबर आहे 127. 127 पेज नंबर काढा टेक्स्ट बुक मध्ये. 4.3 मधला थर्ड क्वेश्चन घ्या. वाचा क्वेश्चन काय दिलेलं आहे. क्वेश्चन वाचा काय दिलेलं आहे. काय दिलाय क्वेश्चन वाचा तो. क्वेश्चन काय दिलाय वाचा तो. इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, राईट. Show that the equation represent the pair of lines. So 2x square plus xy sorry 2x square plus xy minus y square 2x square plus xy minus y square plus x plus sorry third घ्यायचं आपल्याला 2x square minus xy 2x square minus xy minus 3y square फोर्थ कंबाईन झाला माझ्या हाताने 2x square minus xy plus minus 3y square minus 6x plus 19y minus 20 equal to 0 represents a pair of lines. हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सांगा हे दोन इक्वेशन कम्पेअर करा. कम्पेअर विथ लिहा तिथं. कम्पेअर विथ सोल्युशन मध्ये कम्पेअर विथ हे दोन इक्वेशन कम्पेअर करा. सांगा ए इक्वल टू किती. ए इक्वल टू किती. ए इक्वल टू 2. ए ची व्हॅल्यू 2 आहे. चेक करा. XY चा कोएफिशियंट इथं 2h इथं -1 काही नाहीये म्हणजे -1 2h इक्वल टू -1 h इक्वल टू -1/2 या ठिकाणी लक्षात ठेवा काही नाहीये म्हणजे किती घेणार -1 इथं 2h इथं b इथं -3 सो b इक्वल टू -3 राईट. नेक्स्ट इथं 2g आणि या ठिकाणी -6 2g आणि इथला -6 2g इक्वल टू -6 सो g इक्वल टू -3. सिमिलरली 2f आणि या ठिकाणी 19 करेक्ट 2f इक्वल टू 19 सो f इक्वल टू 19/2 काय राहिलं शेवटी कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू -20 c इक्वल टू -20. सो या पद्धतीनं a h b g f आणि c या व्हॅल्यूज आपण फॉर्म केले. नाउ नेक्स्ट डिटरमिनंट फॉर्म करा. थोडक्यात याच्यात व्हॅल्यू ठेवा. या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवा आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आपल्याला. याच ठिकाणी मी ठेवतोय. ओके हा झाला डिटरमिनंट. याच्यासाठी व्हॅल्यूज ठेवा. a 2 आहे h -1/2 आहे a h g व्हॅल्यू -3 आहे h हाच -1/2 परत b -3 आहे h -1/2 g -3 होता. ओके f आहे 19/2 करेक्ट बरोबर आहे का. g ही व्हॅल्यू इथं रिपीट होत असते 19/2 आणि लास्ट c दॅट इज -20. थोडे हेवी कॅल्क्युलेशन्स आहेत बट शुअर राहा थोडेसे हेवी कॅल्क्युलेशन्स नुसतं शुअर राहा. कॅल्क्युलेशन्स करताना फर्स्ट 2 बाहेर घ्यायचा या दोघांचं मल्टिप्लिकेशन -+ इथला आणि हा प्रोडक्ट -19 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर. सांगा 19 चा स्क्वेअर किती. हा मायनस पुढं प्लस होईल
1/2 times of 1/2 times of -20 minus 1/2 म्हणजे +10 बरोबर आहे का? मायनस या दोघांचा प्रोडक्ट या दोघांचा प्रोडक्ट न्यू स्टुडंट समजणार नाही आहे. 11 मध्ये केलं असेल तर समजेल, नाही तर नाही, कारण 11 चा पार्ट चालू झाला इथं. इथपर्यंत 12th खूप इझी आहे, 11th अवघड आहे. इथे चेक करा काय होईल. 1/2 इथं बाहेर घेतला, मायनस मायनस प्लस झाला, या दोघांचा प्रोडक्ट घेतलं मी, मायनस मायनस प्लस 10 आला तो, -3 into 19 divided by 2, 3 into 19 divided by 2, right? Now 327 57, right? -57 plus 57 divided by किती 2. नेक्स्ट -3 पुढचं, -3 या दोघांचं प्रोडक्ट, -19/4 पुढचं मायनस मायनस प्लस परत -9, राईट? चेक करा, सांगा 19 चा स्क्वेअर किती करू. 2 न मल्टिप्लाय मध्ये किती होईल? 120. सांगा पटकन. 19 चा स्क्वेअर 361. ओके, 361 आणि हा 2 याला कॅन्सल झाला, तो 2 राहतो, प्लस 1/2 न 10 न डिवाइड केल्यास 5 होणार, याला मल्टिप्लाय केल्यास 57/4 होणार. तो तुमच्या तुम्ही मनाने करा कॅल्क्युलेशन. मायनस मायनस प्लस परत हा काय असेल 57/4, 27 3, यस, मायनस मायनस प्लस 27 प्लस 20. मनाने करा कॅल्क्युलेशन, पाहून नका करू, पाहून येणारच नाही या बोर्ड वरती तुम्हाला ते. सो 120 जशा तसं -361 डिवायडेड बाय 2 प्लस 4 न मल्टिप्लाय 4 न डिवाइड केल्यास 20 प्लस 57 77 का 77 डिवाइडेड बाय 4. इथं काही नाहीये म्हणजेच 1 क्रॉस मल्टिप्लाय करा. 20 प्लस 57 77 डिवाइडेड बाय 4 प्लस या ठिकाणी 57/4 आणि 27 डिनोमिनेटर ऑलमोस्ट 4 ठेवा, इझी पडेल. 4 ने 27 ला मल्टिप्लाय, 57 प्लस 4 ने मल्टिप्लाय 2 4 8 9 10 108 प्लस 57 65 165 करेक्ट आहे, चेक करा. 165 डिवाइडेड बाय 4, इज इट करेक्ट? 7/28 8 अजून 8 9 10 165 डिवाइडेड बाय 4. इथं 4 ने मल्टिप्लाय करतोय, 12/48 480 येईल, डिवाइडेड बाय 4 होणार, मायनस इथं 2 ने मल्टिप्लाय करा, 2 1 6 आणि 7 722 होणार, डिवाइडेड बाय 4 करा. इथनं मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केले, 4 डिनोमिनेटर येण्यासाठी सरळ करतोय, 4 डिनोमिनेटर येण्यासाठी केलेला प्रकार आहे, 4 डिनोमिनेटर येण्यासाठी केलेला प्रकार आहे. राऊट चेक करा, 480 77 165 किती होतात? 480 77 165. चला 1 6 7 14 12 22 2, राईट? 4 आणि 5 6 7 722 येतं, प्लस 722 डिवाइडेड बाय 4. हे बी कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे कंटाळा करू नका, हे दोन्ही कॅन्सल, आन्सर 0 येतं. So given equation represent the pair of lines. Given equation represents the pair of lines. Calculation बघून उपयोगच नाहीये, येणार पण नाही तुम्हाला ते. बघून जर करत असाल तर येणार नाहीये, तुम्ही 0 लिहून ठेवा. त्याच्यापेक्षा कष्ट नका घेऊ जास्त, तुमच्याच्याने होणार नाही तेवढे कष्ट, तुम्ही डायरेक्ट 0 लिहून ठेवा. सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा विषय संपला. डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा आहे, इथून पुढचं विचारायचं नाही काय झालं ते. हे पार्ट नाहीये 12वी
कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो 12चा नाही. दिस इज नॉट द पार्ट ऑफ द 12th. हे लक्षात ठेवा. हा कन्सर्न पार्ट 8वी 9वी 10वीला झालेला असतो. हे खूप शार्प बिल्ड पाहिजे. तुम्ही एक एक व्हॅल्यू विचारता, मग हे कुठं गेले, मग त्याचं काय झालं सर, काय झालं नाही, हे तुम्हाला स्वतः लर्न करा ते सगळ्या गोष्टी. आता हे जोपर्यंत येत नाही ना, येत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत तुम्ही. नाही तर तुम्हाला अडचण येणार एक्झाम मध्ये. कोणाचं तरी कॉपीज करावं लागेल, त्याच्याशिवाय होणारच नाही. त्याशिवाय होणार नाहीये. हे इतकं शार्प पाहिजे की शेवटपर्यंत आन्सर आपल्याला मेंटेन झालं पाहिजे. शेवटपर्यंत आन्सर काढता सुद्धा आलं पाहिजे. क्लिअर आहे कन्सेप्च्युअली? क्वेश्चन थोडासा हेवी लागला आपल्याला याच्यामध्ये. फक्त कन्सेप्ट काय सांगायचं आहे, हे 2 लाईनचं फॉर्मेशन आहे. हे 2 लाईनचं फॉर्मेशन आहे. हा क्रॉस चेक डिटरमिनंट मेथडनी घेतला जातो, हे लक्षात ठेवायचं. हे दिलेलं इक्वेशन काय केलं आपण, कम्पेअर केलं, राईट. हे दिलेलं इक्वेशन कम्पेअर केलं याला. याच्यावरून आपल्याला काय मिळालं, ए मिळाला, एच मिळाला, बी मिळाला, जी, एफ आणि सी मिळाला. या सगळ्या व्हॅल्यूज कशामध्ये टाकतात, डिटरमिनंट मध्ये. आणि हा डिटरमिनंट काय करतात, सॉल्व्ह करतात. आणि सॉल्व्ह करून काय मिळवायचं नाही, जे आलं ते आलं. 0 असेल तर पेअर ऑफ लाईन आहे, 0 नसेल तर पेअर ऑफ लाईन्स नाहीये, असं त्याचा अर्थ होतो. ओके, हेच इक्वेशन आता आपण कम्पेअर केलं. कशाचं मिळालं हे, जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन आहे. आता हे जर जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन असेल तर अँगल बिटवीन देम कन्सेप्ट आहे. अँगल बिटवीन द लाईन्स हा कन्सेप्ट आहे. जर हे L1 L2 चं इक्वेशन असेल तर L1 L2 मधला अँगल काढण्यासाठी सांगतात कधी. L1 L2 मधला अँगल विचारतात कधी. हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट अँगल. अँगल इज सेम. काय असतो अँगल, h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. तुम्ही म्हणाल सर हे सेम कसं काय सेम. सपोज लक्ष द्या याडी, सेम का, एक या 2 लाईन्स आहेत, एक तर कशामधून जात आहेत, ओरिजिन मधून जात नाहीयेत, नॉन ओरिजिन लाईन्स आहेत, ओरिजिन मधून जात नाहीयेत. या 2 लाईन ओरिजिन मधून जात नाहीयेत. पण काय करू शकतो आपण, ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन याला पॅरलल ड्रॉ करू शकतो. ही झाली L1 ला पॅरलल लाईन ड्रॉ करा, जी ओरिजिन मधून पास होते, ओरिजिन मधून जाते. या L1 ला ही लाईन काय ठेवतोय, पॅरलल ठेवतोय सपोज. आणि या लाईनला L2 ला पॅरलल लाईन ड्रॉ करा. L2 ला पॅरलल लाईन ड्रॉ केली सपोज. आता समजतोय, जी की ओरिजिन मधून जाते. L2 ला उचला, ओरिजिन मधून टाका. L1 ला उचला, ओरिजिन मधून जाणारी लाईन तयार करा. मला सांगा यांच्यामधला अँगल चेंज होईल का रे. पण पॅरलली शिफ्ट केलं सपोज तर यांच्यामधला अँगल चेंज होईल का, यांच्यामधला अँगल चेंज होणार नाही. दिस इज द कन्सेप्ट. यांच्यामधला अँगल मात्र चेंज होत नाही, ऍज इट इज राहतो. काही इफेक्ट होत नाही, त्याच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही. यस, करस्पॉन्डन्स फॉर्म्स म्हणू शकता. L1 आहे, एक तर लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करा, नाही तर L1 उचलून सरळ ओरिजिन मधून पास करा. L2 उचला, ओरिजिन मधून पास करा. यांच्यामधला अँगल सेम राहतो, इथला अँगल सेम राहतो. दॅट्स वाय द अँगल फॉर्म्युला इज सेम. होमोजिनियस इक्वेशन साठी सुद्धा आणि जनरल डिग्री सेकंड डिग्री इक्वेशन साठी सुद्धा सेम फॉर्म्युला. सांगा मग अँगल किती येतो, सांगा पटकन कॅल्क्युलेशन करून किती येतो. tan थीटा इक्वल टू, सांगा व्हॅल्यूज काय, 2 रूट h किती होता, h होता -1/2. -1/2 चा स्क्वेअर मायनस प्रोडक्ट ऑफ a इंटू b. a 2 आहे, b -3 आहे. 2 इंटू -3 -6 डिवायडेड बाय a प्लस b. a आणि b या दोघांचे ऍडिशन 2 -3 या दोघांचे ऍडिशन. चला, अँगल बिटवीन द लाईन्स काढतोय. जर हे इक्वेशन 2 लाईनचं जर असेल, हे इक्वेशन 2 लाईन पासून तयार झालेलं असेल, डेफिनेटली त्या 2 लाईन मधला अँगल किती, थीटा. तो आपण वर्कआउट करतो, तो आपण काढत आहे. कन्सेप्ट कसा आहे याच्या बाबतीत, L1 लाईनला पॅरलल लाईन कुठून,
ओरिजिन मधून. L2 लाईनला पॅरलल लाईन कुठून? ओरिजिन मधून. अँगल बिटवीन देम थीटा. अँगल बिटवीन देम थीटा. करेक्ट? समजलं का प्रत्येकाला? नॉन ओरिजिन लाईन्स आहेत या, पण आपण ओरिजिन मधून जाणाऱ्या पॅरलल लाईन ड्रॉ करू शकतो. यांच्यामधला अँगल मात्र काय राहतो? सेम. म्हणून फॉर्म्युला सेम. म्हणून फॉर्म्युला सेम, नेव्हर चेंजेस. सो a square minus ab divided by a plus b. सांगा आन्सर. आन्सर किती? आन्सर किती? सो या बाबतीत मॉड 2 जशाला तसं रूट ऑफ 1/2 चा स्क्वेअर 1/4 मायनस मायनस प्लस 6 डिवायडेड बाय 2 minus 3 minus 1. 2 minus 3 minus 1. लक्ष द्या. 2 root 1 plus 24 24 divided by 4 divided by 4. लक्ष द्या व्यवस्थित. divided by again minus 1 आहे. तो लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडणार नाही. का नाही? कारण मॉड ऑफ मायनस हा पॉझिटिव्ह. मॉड ऑफ मायनस अॅक्यूट अँगल साठी पॉझिटिव्ह राहणार. सो हा 4 बाहेर आला रूटच्या. इथला जो 4 आहे तो रूटच्या बाहेर आला. रूट मध्ये 25 डिवायडेड बाय 2. सो दिस 2 टू गेट कॅन्सल. 25 आउटसाइड 5 आला. 25 आउटसाइड 5 आला. चेक करा कॅल्क्युलेशन बरोबर आहे. सो tan थीटा 5 पॉसिबल आहे का? tan थीटा 5 पॉसिबल आहे का? बी ची व्हॅल्यू किती? बी ची व्हॅल्यू चुकली का आपली? बरोबर आहे. tan theta 5 पॉसिबल आहे का एवढं सांगायचं का? येस, tan theta कॅन बी एनी इन्फिनिटी व्हॅल्यू पर्यंत जात. सो tan theta इक्वल टू 5 आलेला. tan theta इक्वल टू 5 आलेला. सो theta इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ असं लिहा. tan inverse of 5. So this is the angle between the two lines. 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 कळालं का अर्थ? अर्थ समजला का? जर या दोन लाईन हे जर दोन लाईनचं इक्वेशन असेल तर याच्या बाबतीत तिसरा पॉइंट दे विल इंटरसेक्ट विथ इच अदर. या हे जर दोन लाईनचं फॉर्मेशन असेल तर त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. दोन लाईनचं फॉर्मेशन असेल आणि त्याला दोन लाईन पॅरलल नसतील तर डेफिनेटली, आणि परपेंडिक्युलर नसतील तर पॅरलल नसतील तर दे विल इंटरसेक्ट विथ इच अदर. They will intersect with each other. So point of intersection. लिहून ठेवा. Point of intersection. Point of intersection. Point of intersection. L1 आणि L2 दोन लाईन आहेत. Agreed? Agreed का? L1 आणि L2 दोन लाईन आहेत. यांचं काय आहे? Point of intersection. That need to be calculated sometimes. लिहून ठेवा. डायरेक्ट फॉर्म्युला विदाउट प्रूफ आहे तुम्हाला. यस, श्रेय दोषी करेक्ट. इक्वेशनचा आन्सर 0 आलं तर डिटर्मिनंट बाबतीत तरच त्या पेअर ऑफ लाईन्स आहेत, अन्यथा नाही. हे अल्जेब्रिकल चेक आहे. आपल्याला त्या लाईन सेपरेट कराव्या लागतील, ड्रॉ कराव्या लागतील आणि नंतर चेक कळतो. त्याच्यापेक्षा काय केलं त्यांनी? कन्वर्ट केलं. काय कन्वर्ट केलं? या दोन लाईन्स डायरेक्ट डिटर्मिनंट फॉर्मेशन्स मध्ये घेतल्या आणि लगेच 0 आले की समजतं दिस इज द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. सांगा रे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बाबतीत पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नाव HF minus BG divided by product of AB in minus H square. हा x coordinate, y coordinate GH minus AF. लक्षात ठेवावं लागेल, पर्याय नाहीये. AB minus H square. डिनोमिनेटर सोपा आहे, न्यूमरेटर लक्षात ठेवा. हा झाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगा व्हॅल्यूज काय होत्या? व्हॅल्यूज काय होत्या याच्या सर्वांच्या?
त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या तुम्हाला. एक एक व्हॅल्यू सांगा मला, एक एक व्हॅल्यू सांगा. काय काढतोय आपण? हे जॉईंट इक्वेशन आहे L1 आणि L2 पासून. L1 L2 एकमेकांना पॅरलल नाही. पॅरलल नाहीये म्हणजे काय होणार? दे विल इंटरसेक्ट विथ इच अदर. दोन लाईन एकमेकांना काय होतात? इंटरसेक्ट होतात. दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात. दॅट इज L1 आणि L2 विल इंटरसेक्ट ऍट अ सिंगल पॉइंट. हा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट. हा एक्स कोऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. लक्षात ठेवावं लागेल, विदाउट प्रूफ आहे. लक्षात ठेवावं लागेल, विदाउट प्रूफ आहे कारण हे सगळं. ओके, सांगा एच व्हॅल्यू किती होती? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढतोय म्हणजे दोन लाईन एकमेकांना कुठेतरी इंटरसेक्ट करतात, त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन चालू आहे आपला. सांगा एच किती? एच व्हॅल्यू किती होती? एच व्हॅल्यू किती होती? एच व्हॅल्यू किती होती? एच इज -1/2, करेक्ट? एच किती आहे? -1/2. -1/2. एफ किती? एफ किती? सांगा रे, पटपट व्हॅल्यू सांगा. एफ किती होता? क्वेश्चन नंबर 3 साठीच चाललंय सगळं. 19/2, करेक्ट. 19/2 इथे आहे आपण सध्या. एच एफ मायनस बी जी. बी ची व्हॅल्यू -3 का? बी इज -3. त्यानंतर जी पाहिजे. जी इज अगेन -3. आता एक्स कोऑर्डिनेट तुमचा तयार होतोय. एक्स कोऑर्डिनेट तयार करतोय आपण कशा बाबतीत? दोन लाईन्स इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्या बाबतीत आपण पॉइंट काढतोय, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय. सो दिस इज द एक्स अँड दिस इज द वाय. दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असेल तर त्याच्या बाबतीत एक्स आणि वाय फाइंड आउट करतोय आपण. झालं? -1/2, 19/2 -3. ओके. डिनॉमिनेटर प्रोडक्ट ऑफ ए बी आहे परत. Product of AB, A is 2 and B is -3, minus H square. H is -1/2 square. आता X coordinate. Similarly, Y coordinate, G into H. G किती आहे? -3 आहे. Into काय लिहायचं? H किती आहे? -1/2. -1/2 मायनस A2 आहे. A2 आहे. त्यानंतर F 19/2. 19/2 divided by product of AB again 2 into -3 minus H चा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर. हा झाला तुमचा X कोऑर्डिनेट. हा कुठला झाला? Y कोऑर्डिनेट. त्याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सांगा पटापट काय येईल मग? हा -19/4 मायनस किती? -+9 परत मायनस इथला डिवायडेड बाय -6. व्यवस्थित करा कॅल्क्युलेशन. सांगा इथलं किती होईल? दिस मायनस मायनस प्लस 3/2 परत 2 कॅन्सल -19 येईल. -9 मायनस इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, या ठिकाणी सुद्धा मायनस. कॅल्क्युलेशन लेंदी आहेत, लेंदी. एक तर फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो आणि कॅल्क्युलेशन या क्वेश्चन साठी तरी लेंदी आले. ओके, समजा याचे सगळं कॅल्क्युलेशन करून याचा फायनल आन्सर सांगा फक्त. आता याचा फायनल आन्सर किती? 9×36 -19 -36. या दोघांचं कॅल्क्युलेशन करा. -19 -36 किती येतो? 55 डिवायडेड बाय 4. 55 डिवायडेड बाय 4 आणि खालचं कॅल्क्युलेशन करा. खालचं कॅल्क्युलेशन म्हणजे या ठिकाणी 6 × 4. So 4 cancel, minus plus. इथे कॅल्क्युलेशन
coordinate x coordinate 11/5 correct आहे. yes or no good. x coordinate 11/5 सांगा y coordinate किती येतो y coordinate किती येतो x coordinate 11/5 x coordinate 11/5 what about the y coordinate y coordinate किती येतो सगळं कॅल्क्युलेशन्स केलं 11/5 -55 -25 प्लस झाला 11/5 झाला तिकडले कॅल्क्युलेशन सांगा 2 आणि 4 कॅन्सल 2 आणि 4 कॅन्सल 35/25 आणि हा वरती 2 35 into 2 कॅल्क्युलेशन हेवी आहे त्या क्वेश्चनला एवढे हेवी कॅल्क्युलेशन येत नाहीत एक्झाम मध्ये 35 जस्ट क्वेश्चन घेतला आता कंटिन्यू करतोय 35 into 2 divided by 25 5 7 35 5 25 14/5 का अर्णव कसं काय चुकलं रे अर्णव बाबाजी चुकलं कसं काय तू न्यूमरेटर 35/2 आहे आणि -25/4 आहे 2 कॅन्सल केला 4 सोबत सो 2 वरती गेला 35 into 2 25 5 ने डिवाइड केलं 5 आणि 7 14/5 का यस किती अर्धे तर पळूनच गेले कॅल्क्युलेशन बघून काय हालत व्हायची यांची यस करून भोसले ओके एग्रीड बाकीचे सांगा पटकन फायनल आन्सर आय थिंक करेक्ट आहे राईट किती 14/5 14/5 करेक्ट आहे का 14/5 करेक्ट आहे का 11/5 आणि 14/5 दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कन्सेप्ट समजले का आजचे कन्सेप्ट समजले का मायनस का प्लस अरे रजन मायनस का प्लस इथलं मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस ओके उद्याच्या म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून परत घेईल हा पार्ट कन्सेप्ट सेम आहे कन्सेप्ट सेम आहे कशा बाबतीत अँगल बाबतीतचा जो आहे आणि हा विदाउट प्रूफ तुम्हाला आहे 3 गोष्टी एक इक्वेशन एकच इक्वेशन दिलेलं असं 3 गोष्टी विचारतात 3 मार्क्स साठी पहिला पेअर ऑफ लाईन आहे किंवा नाही आहे जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन आहे किंवा नाही सेकंड थिंग अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स विचारतात आणि तिसरी थिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारतात कळलं क्वेश्चन 1 मार्क्स 3 पॉइंट्स पहिला पॉइंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे किंवा नाही डिटरमिनेंट मेथड सेकंड वन अँगल बिटवीन द लाईन्स जसं होमोजिनियस इक्वेशनला काढत होतं तसं इथं काढायचं तिसरी थिंग थर्ड थिंग काय थर्ड थिंग अँगल बिटवीन झाल्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचार गॉट इट 3 थिंग्स विचारल्या जातात याच्या आधी असा क्वेश्चन आलेला व्हॅल्यू चेंज असतो पण तो क्वेश्चन एवढा हेवी नसतो एक्झाम मध्ये आला तर तुम्हाला टॅकल सुद्धा करता आलं पाहिजे अशी तयारी आपण ठेवली पाहिजे शेवटी तयारी तशी ठेवावी लागते कधी कधी ओके रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये हॅव अ ब्रेक किटकॅट ब्रेक प्रॅक्टिस करा एखादा क्वेश्चन घ्या त्याची प्रॅक्टिस करा चेक करा टेक्स्ट बुक मधून क्वेश्चन आणि त्याची प्रॅक्टिस करा नॉन ऍडमिशन स्टुडंट्स वॉच आउट Okay, thank you. We'll see you in the next lecture. We will meet.